पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते? उत्तर: इतिहासाच्या अभ्यासकाला लिखित साधनांचा अभ्यास करावाच लागतो। ही साधने हाताळताना त्याला पुढील प्रशिक्षणाची आवश्यकता असते। त्याला ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम यांचे ज्ञान हवे। त्या काळातील साहित्याची ओळख त्याला असावी। तो ज्या काळातील घटनांचा अभ्यास करीत असेल त्या इतिहास काळातील समाजरचना व परंपरा त्याने माहीत करून घेतल्या पाहिजेत। तत्कालीन संस्कृती, शासन व्यवस्था, राजसत्ता यांचे त्याला प्राथमिक ज्ञान असावे। तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांचा विकासक्रम यांचा त्याने अभ्यास केला पाहिजे। जे प्राचीन दस्तऐवज तो हाताळणार आहे त्या कागदांचा प्रकार, शाई व रंग, भूर्जपत्रे इत्यादींबाबत त्याला माहिती असावी। कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती त्याने अवगत केलेली असावी। त्याच्या अभ्यास विषयासंबंधी यापूर्वी झालेले संशोधनपर लेखन त्याने वाचलेले असावे। दस्तऐवजांची सफाई व संवर्धन यांसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी उपकरणे व रसायने यांची माहिती त्याला असावी। संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान त्याने अभ्यासले असावे। इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।